श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर उद्या आहे सर्वपित्री अमावस्या आणि उद्या शनिवार देखील आहे. तर या अमावस्येला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे. म्हणजे ह्या दिवशी पित्र हे तृप्त होत असतात. म्हणजेच काय तर त्या पित्रांचा आपल्या पृथ्वी तलावरती शेवटचा दिवस असतो. तर बघा, या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी, पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना तृप्त करण्यासाठी, तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपला एकदम जुना पितृदोष आहे, म्हणजे आपल्याला पिढ्यानपिढ्या लागलेला जो पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. काळ्या तिळांचा उपाय आहे. तर तो आपल्याला कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, ह्या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. हा उपाय जो आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. उद्या संध्याकाळी 6च्या नंतर 7:30 पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि बघा, जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस वेळ भेटणार नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तर बघा, हा जो उपाय करण्यासाठीचा वेळ आहे तर तो शुभ वेळ 6 ते 7:30 हा आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्ही 11:30 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता, परंतु जी शुभ वेळ आहे ती तुम्हाला मी सांगत आहे. आणि हो, ह्या वेळेमध्ये जर तुम्हाला नाही जमलं करायला तर मग तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, किंवा मग संध्याकाळी तुम्ही 6:30च्या नंतर केला तरी चालेल. 7:30च्या नंतर 11, 11:30 पर्यंत केला तरी चालणार आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. तर या उपायासाठी आपण काळे तीळच यूज करणार आहोत. पांढरे तीळ आपल्याला इथे यूज करायचे नाही. आपल्या घरामध्ये बघा, जो तांब्याचा कलश असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा तांब्या आपल्याला पाण्याने पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जे हे आपण काळे तीळ घेतलेले आहेत तर ते चिमूटभर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. तर बघा, आता आपल्याला एक दिवासुद्धा घ्यायचा आहे. तर एक दिवा तुम्ही मातीचा घ्या किंवा मग कोणताही दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. आणि हा दिव्यामध्ये आपल्याला वात घालायची आहे, लांब कापसाची वात घालायची आहे. आणि ती वात आपल्याला काळी करायची आहे. आपल्याला काळी वातच करायची आहे, त्यामुळे त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचं काळं लावू शकता. आणि ती वात काळी तयार करायची आहे आणि ती आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. तर बघा, मातीची पंती घेतली तर अतिउत्तम राहील. तर तुम्ही हा दिवा मातीचाच घ्यायचा आहे. बघा, तुमच्याकडे जे काही देवघरामध्ये यूज करता ते तेल असेल तरी चालेल, किंवा तेलाचं तेल घातलं तरी चालेल. तर बघा, तीळ आपल्या ते तेल आपण आपल्या दिव्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळसुद्धा आपल्याला टाकायचे आहे. तर बघा, जरी तुम्ही तेलाचं तेल घातलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये हे काळे तीळ टाकायचे आहे. बघा, जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, परंतु त्यामध्ये मग काळी वात घालायची गरज नाही. तर तुपाची जेव्हा आपण दिवा बनवतो त्यावेळेस त्यामध्ये काळी वात घातली जात नाही, तर आपण त्यामध्ये लाल वात घालू शकता. त्यामध्ये थोडंसं त्या वातीला कुंकू लावलं तरी चालेल. तर बघा, त्यामध्ये आपल्याला 7 किंवा 8 काळे तीळ घालायचे आहेत. तुपाचा दिवा लावा तुम्ही, किंवा मग तेलाचा लावा. तुपाचा दिवा लावायचा असेल तर आपल्याला लाल वात लावायची आहे त्यामध्ये. आणि जर आपण तेलाचा दिवा लावणार असाल तर त्या वातीला आपल्याला काळं करायचं आहे, म्हणजे काळी वात आपल्याला त्यामध्ये घालायची. तर पहा, आपल्याला जो आपण कलश घेतलेला आहे त्यामध्ये तीळ टाकलेले आहेत काळे, तो कलश घ्यायचा आहे पाण्याने भरलेला. आणि त्याचबरोबर जो आपण हा दिवा तयार केलेला आहे तो हा दिवा घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं. तर बघा, ह्या वस्तू घेऊन पिंपळाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर आपल्याला हा दिवा अगोदर तिथे प्रज्वलित करायचा आहे. आणि जे आपण कलश घेऊन गेलेला आहोत पाण्याचा, तर ते पाणी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे. म्हणजेच आपल्याला खाली जमिनीत अर्पण करायचं आहे झाडाच्या.
त्याचबरोबर आपल्याला जी पिंपळाचं झाड आहे तर त्या झाडाला 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे. ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आपले जे पित्र आहेत तर त्या पित्रांचं सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं देखील आपल्याला नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करत असताना नामस्मरण करायचं आहे. तर भगवान श्री हरी विष्णूंचं हे झाड आहे, म्हणजे ह्या झाडावरती श्री हरी विष्णू असतात आणि त्याचबरोबर श्री कृष्ण जे आहेत तर ते या झाडाखाली बसूनच भगवद्गीतेचं त्यांनी ज्ञान दिलं होतं. म्हणूनच बघा पिंपळाच्या झाडाचं महत्त्व आपल्याला दिसून येत असतं. तर ह्या पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केल्याने, सेवा केल्याने, उपाय केल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळत असतात. भगवान श्री हरी विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. माता लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. आपले कार्य हे पूर्ण होत असतात आणि आपले जे पित्र असतात तर ते सुद्धा आपल्याला हे पिंपळाच्या झाडाखाली असतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला पित्रांचे आशीर्वाद लाभतात. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, श्रीकृष्ण यांचे सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद लाभतात. तर आशीर्वादच लाभत नाही तर आपल्यावरती जे काही असतात आपल्या तर त्या इच्छासुद्धा पूर्ती होत असतात. तर बघा आपण जर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या तर जे काही आपले दोष असतील, अडचणी असतील तर ते संकट सर्व दूर होतात. तर बघा या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला काळे तीळ वाहिले, काळी वात लावली तर आपल्यावरती शनिदेवसुद्धा प्रसन्न होत असतात आणि शनीचा, राहू, केतू यांचासुद्धा आपल्यावरती प्रभाव पडत नाही. तर बघा शनिदेवांची आपल्यावरती कृपा राहते. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनी दोष लागलेला असेल तर त्याचे कोणतेही कार्य अजिबात सफल होत नाही आणि त्याच्या आयुष्यावरती सारखी साडीसाती राहते आणि त्याच्या कोणत्याच गोष्टी ह्या सफल होत नाही. त्याचबरोबर त्यांची कोणतीच प्रगती होत नाही. अडीअडचणी त्यांच्या मागं लागलेल्या राहतात, आजारपण त्यांच्या मागं लागलं राहतं. तर बघा हा उपाय प्रत्येक देवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हा उपाय शनिवार आहे, शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकतो. शनिवार तसेच हनुमानांना सुद्धा समर्पित आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. पिंपळाचं झाड कुणाचंही असो तिथे जाऊन आपल्याला तो उपाय करायचाच आहे. तर बघा आत्तापर्यंत पितृपक्षामध्ये जर तुम्ही कोणते उपाय केलेले नसतील तर ह्या सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हा उपाय नक्की करा. तर पहा हा उपाय केल्याने तुमचे जे काही पिढ्यानपिढ्यांचे जे काही पितृदोष आहे तो तुमचा दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा पितृदोष नावालाही उरणार नाही. तुमचे पितृ तृप्त होऊन प्रसन्न होतील आणि तुमच्यावरती कृपा आशीर्वाद त्यांचा राहील, त्यांचं वरद हस्त तुमच्यावरती राहील. त्यामुळे हा उपाय अजिबात करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.